रामगड गावासाठी आदिवासी युवा सेनेचा यलगार नमुना क्रमांक 8 व घरपट्टी नोंदणीसाठी जिल्हा परिषदेला निवेदन। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अलिविहीर अंतर्गत येणाऱ्या मौजे रामगड गावातील नागरिकांच्या वतीने आदिवासी युवा सेनेने जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महत्त्वाचे निवेदन सादर केले। गावातील घरांची नमुना क्रमांक 8 आणि घरपट्टी नोंदणी तातडीने करून नागरिकांना मूलभूत सुविधा व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी या निवेदनातून मागणी करण्यात आली। रामगड गावात अनेक कुटुंबे वास्तव्यास असूनही आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या अधिकृत अभिलेखात घरांची नोंद करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे गावातील नागरिकांना घरपट्टी, उतारे, विविध दाखले तसेच शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। आदिवासी युवा सेनेने गावकऱ्यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात रस्ते, पिण्याचे पाणी, गटारे, वीज, स्वच्छता, घरकुल योजना आणि इतर विकास कामांसाठी आवश्यक असलेल्या घरांच्या अधिकृत नोंदी तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। सोबतच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, ग्रामपंचायत लेखा व अभिलेख नियम, भारतीय संविधानातील अनुच्छेद 38 व 46 चा आधार देत गावातील प्रत्येक घराची अधिकृत नोंद करणे आणि अनुसूचित जमातींच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले। रामगड गावातील सर्व घरांचे सर्वेक्षण करून नमुना क्रमांक 8 मध्ये तातडीने नोंद करावी, घरपट्टी नोंदणी करून अधिकृत अभिलेख तयार करावे, नागरिकांना घरपट्टी, उतारे व आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावी, रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, गटारे आणि इतर मूलभूत सुविधांसाठी विशेष निधी मंजूर करावा, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने अहवाल सादर करावा। रामगड गावातील नागरिकांच्या वतीने आदिवासी युवा सेनेने केलेल्या या मागणीकडे आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट।